स्वप्नात येऊन सांगितलं मी अमर झालो बाबा चमत्कार मोक्षधाम। हे रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना। नहीं, सुके। तर जय शिवराय भावांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल आदित्य क्रिएशन 76 वरील नवीन एका जबरदस्त इंटरेस्टिंग मराठी व्हिडिओमध्ये। तर फायनली मित्रांनो, आजचा व्हिडिओ एकदम जबरदस्त गर्ल स्पेशल होणार आहे, त्यामुळे व्हिडिओ एकदम जबरदस्त झालेला आहे। व्हिडिओला सर्वांनी एक लाईक नक्की करायची आहे। त्याचबरोबर आपल्या आदित्य क्रिएशन यूट्यूब चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचे, कारण आपण अशाच प्रकारे जबरदस्त इंस्टाग्राम ट्रेंडिंग कॉन्सेप्ट आणत असतो, ते पण आपल्या मराठी भाषेमधनं। तर फायनली मित्रांनो, आजचा व्हिडिओ इंस्टाग्राम ट्रेंडिंग असणारा सॉन्ग म्हणजे बाबा चमत्कार मोक्षधाम यावरती आजचा व्हिडिओ केलेला आहे, त्यामुळे व्हिडिओ एकदम जबरदस्त झालेला आहे। व्हिडिओ सर्वांनी संपूर्ण वॉच करायचे। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये जितकं काय मटेरियल आणि प्रीसेट यूज केलेला आहे, तर त्याचे डाउनलोडची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। तर तिथून जाऊन तुम्ही मटेरियल आणि प्रीसेट अगदी सोप्या प्रकारे डाउनलोड करून घेऊ शकता। त्याचबरोबर आपला टेलिग्राम चॅनल सुद्धा नक्की जॉईन करा, कारण आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवरती विदाउट वॉटरमार्क ॲप्लिकेशन आणि डेलीचे मटेरियल प्रोव्हाइड करत असतो अगदी फ्रीमध्ये। तर टेलिग्राम चॅनलची जॉईन लिंक सुद्धा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तर तिथून जाऊन तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन होऊ शकता। त्याचबरोबर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओमध्ये काय सुद्धा प्रॉब्लेम आला तर खाली आपला इंस्टाची आयडी आहे, बिंदास इंस्टाला मेसेज करा, तुम्हाला स्वतः मी रिप्लाय देतो। तुमच्या प्रॉब्लेमचं सोल्युशन मी स्वतः शोधून काढतो। आणि आपल्या इंस्टा आयडीला फॉलो सुद्धा नक्की करा, कारण आपलं इंस्टाचं नवीन पेज आहे आणि इंस्टा चॅनलवरती आपण थोडं टेकचे सुद्धा व्हिडिओ टाकलेले आहेत, त्यामुळे टेकची व्हिडिओ बघा, व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या इंस्टाला फॉलो नक्की करा। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ एकदम जबरदस्त झाला। व्हिडिओ सर्वांनी संपूर्ण वॉच करायचं, थोडं स्किप न करता। तर चला मित्रांनो, कुठलाही वेळ न घालवता आपण आजची व्हिडिओला सुरुवात करूया। त्याने स्वप्नात येऊन सांगितलं मी अमर झालो बाबा चमत्कार मोक्षधाम। एक तो लाइक और शेयर ठोक दीजिए, महाकाल का दबाकर लाइक और शेयर ठोक दीजिए, 5000 लौटे दिख जाना चाहिए। तर मित्रांनो, मी अलर्ट मोशनच्या मेन इंटरफेसवरती आलेलो आहे। तर अशा प्रकारे आपल्या दोन प्रीसेट बघायला मिळणार आहेत, एक बीटमार्क प्रीसेट आहे, दुसरी शेक इफेक्ट प्रीसेट आहे। तर मी काही दोन्ही प्रीसेट ऑलरेडीच इम्पोर्ट करून घेतलेले आहे। तर प्रीसेट इम्पोर्टची लिंक खाली आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तुम्ही सुद्धा प्रीसेट इम्पोर्ट करून घ्या। जर तुम्हाला प्रीसेट इम्पोर्ट करण्याचा काही सुद्धा प्रॉब्लेम आला तर खूप जण प्रॉब्लेम येतच आहे, तर खाली आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये 2 व्हिडिओ आहेत, हाऊ टू प्रीसेट इम्पोर्ट इन अलर्ट मोशन। ते दोन्ही व्हिडिओ एक वेळेस नक्की बघा। जे आपला 2 नंबरची व्हिडिओ त्यामध्ये आपण डिटेल्समध्ये माहिती दिलेली आहे स्टेप बाय स्टेप, त्यामुळे 2 नंबरची व्हिडिओ बघा, व्हिडिओ लाईक करा, तुमचा प्रॉब्लेम आहे 100% सॉल्व्ह होणार आहे, ही माझी गॅरंटी आहे। तर चला मित्रांनो, वेळ न घालवता आपण आज व्हिडिओला सुरुवात करूया। तर मी बीटमार्क प्रीसेट ओपन करून घेतो। तर गाईज, आपल्या प्रीसेटमध्ये फक्त एक सॉन्ग आणि बाकी सगळे बीट्स लावलेले आहेत। आता तुम्हाला मी सांगतो आपल्याला फोटोज कसे ॲड करायचे। सिम्पली काय करायचं आहे, हा जो 1 नंबरचा बीट आहे आणि 2 नंबरचा बीट आहे, तिथं एकच फोटो ॲड करायचा आहे। तर इतका स्पेस आहे मोठा, इतका स्पेस सोडायचा आहे आणि डायरेक्ट 3 नंबरच्या फोटोपासून आपल्या समोर फोटोज ॲड करायचे। तर मी तुम्हाला दाखवतो। तर सिम्पली 0 सेकंदापासून यायच्या प्लसवरती क्लिक करायचे, मीडियावरती जायचे आणि तुमची जिथं काही फोटोची फाईल असेल ते फोटोची फाईल ओपन करून घ्या आणि त्याच्यानंतर इथं फोटोज ॲड करून घ्या। तर मी अगोदर फोटोज ॲड करून घेतो। तर मित्रांनो, मी अशा प्रकारे आपले जे फोटो आहेत ते ॲड केलेले आहेत। तर आता अशा प्रकारे फोटोज ॲड केल्यानंतर काय करायचं बघा, तुम्हाला सांगतो मी। तर मी डायरेक्टली फोटो ॲड केलेले आहेत। तर तुम्ही म्हणताल की एकदम बरोबर रेशोमध्ये फोटो ॲड कसे केले, तर तुम्हाला सांगतो मी एक्झाम्पलनुसार। आपण जेव्हा फोटो ॲड करतो तेव्हा फोटोचा रेशो अशा प्रकारे काय असतो, तर याला काय करायचं, बरोबर रेशोमध्ये बसवण्यासाठी वरी आडव्या 3 डॉट असलेल्या यावरती क्लिक करायचं आहे। इथेच एक ऑप्शन आहे बघा, फिल टू कंपोजिशन एरिया, तर यावरती क्लिक करायचं आहे। यावरती क्लिक केल्यानंतर आपला जो फोटो आहे तो एकदम बरोबर रेशोमध्ये ॲड होऊन जाणार आहे। तर अशा प्रकारे तुम्ही काय करायचं आहे, आपले जे सर्व फोटो आहेत ते सर्व फोटोज ॲड करायचे आहेत। तर आपण अशा प्रकारे फोटो ॲड केलेले आहेत। तर आता सिम्पली तुम्हाला सांगतो, मी तुम्हाला एक टेलिग्रामवरती व्हिडिओ दिलेला असेल, तो व्हिडिओ डाउनलोड करून घ्या आणि तो व्हिडिओ आहे तो 2.6 सेकंदापाशी ॲड करून घ्यायचा आहे, 8.9 सेकंदापर्यंत काय आहे तो। तर मी जो आपला तो फोटो आहे तो ॲड करून घेतो। तर मित्रांनो, आपला जो व्हिडिओ आहे तो अशा प्रकारचा आहे। तर काय करायचं आहे, हा व्हिडिओ काय करायचा अशा प्रकारे ॲड केलेला आहे। तर आता सिम्पली काय करायचं, आपल्याला 1 नंबरच्या फोटोपाशी यायचे। सो 1 नंबरच्या फोटोपाशी आल्याच्यानंतर काय करायचे, या फोटोमध्ये आपल्याला काही इफेक्ट ॲड करायचे आहेत। सिम्पली या फोटोवरती क्लिक करायचे, तर खाली इफेक्टचा ऑप्शन आहे, इथं ॲड इफेक्टवरती क्लिक करायचं आहे। इथं क्लिक केल्यानंतर काय करायचं आहे, वर थोडं इफेक्ट असतील अशा प्रकारे थोडं इफेक्ट काय करायचं, साईड म्हणजे स्लाईड करायचे आहेत। तर इथे आपल्याला इफेक्ट बघायला मिळणार आहे फेड इन आउटचा, तर हा इफेक्ट ॲड करायचा आहे। इफेक्ट ॲड केल्यानंतर काय करायचं, इन जो आहे तो इन काय करायचं 20 सेकंद ठेवायचा आहे। तुम्हाला सांगतो त्या प्रकारे तुम्ही इफेक्ट ॲड करा आणि आउट जो आहे तो आउट
1.20 सेकंड ठेवायचं, म्हणजे 1.20 सेकंड ठेवून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर परत बॅकला यायचं आहे, इफेक्टवरती जायचं आहे, ॲड इफेक्टवरती जायचं आहे. तर इथे आपल्याला ग्लो स्कॅन नावाचे इफेक्ट सर्च मारायचं वरी. तर आपण इफेक्ट सर्च मारूयात. ग्लो स्कॅन नावाचा इफेक्ट येणार आहे बघा अशा प्रकारचा. सिम्पली हा इफेक्ट आपल्याला ॲड करून घ्यायचा आहे आणि ॲड केल्यानंतर हा इफेक्ट आपल्याला ओपन करायचा आहे बघा. आणि ओपन केल्यानंतर काय करायचं आहे, हा आपला जो थ्रेशोल्ड आहे, थ्रेशोल्ड काय करायचं आहे, एकदम 0% ठेवायचा आहे. इथं एक की द्यायची आहे, थोडं समोर यायचं आहे अशा प्रकारे. समोर आल्यानंतर इथं एक की द्यायची, थ्रेशोल्ड काय करायचं आपलं वाढून घ्यायचं आहे. तर काय करा, 89-86% ठेवून घ्या अशा प्रकारे, म्हणजे चमकून जायला पाहिजे. आणि कलर थोडाफार तुम्ही चेंज करू शकता, काही विषय नाही बरं का. तर मी रेड कलर घेतो आणि याचा जो ब्लेंड आहे तो ब्लेंड आपल्याला वाढवायचा आहे. तर अशा प्रकारे कलर तुम्ही कोणता ठेवून घेऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही. तर आता परत इफेक्टवरती जायचं आहे, ॲड इफेक्टवरती जायचं आहे. तिथे एक नाव आपल्याला सर्च मारायचं आहे बरं का, वाईप नावाचा इफेक्ट सर्च मारायचं आहे. तर रिडाईल वाईप नावाचा इफेक्ट येणार आहे बघा अशा प्रकारचा. तर हा इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे. ॲड केल्यानंतर काय करायचं बघा अशा प्रकारे हा इफेक्ट आपल्याला बघायला मिळणार आहे. तर काय करायचं, रेड वाईप इफेक्टला अगोदर तर ॲड करून घ्यायचं आहे अशा प्रकारे. आणि याचा जो सेंटर आहे, सेंटर सिलेक्ट करायचा आहे, स्टार्ट अँगलवरती यायचं आहे. तर अँगल आपण काय करूयात अगोदर, याला CW वरती क्लिक करून घ्यायचं आहे. आणि याचा जो काउंट आहे तो काउंट काय करायचा आपल्याला 5% ठेवून घ्यायचा आहे. हेदर थोडाफार वाढून घेऊ शकता, काय अडचण नाही आहे. आणि काय करायचं, थोडं समोर यायचं आहे, प्रोग्रेस याचा वाढवायचा अशा प्रकारे. आणि स्टार्ट अँगल आहे बघा, या स्टार्ट अँगलपाशी यायचं आहे, इथं 1 द्यायची आहे, थोडं समोर यायचं आहे, इथं 1 द्यायची आहे. त्याला अशा प्रकारे फिरून घ्यायचं आहे. अशा प्रकारे फिरून घेतल्यानंतर काय करायचं आहे, प्रोग्रेसवरती यायचं आहे, इथं 1 द्यायची आहे, समोर 1 द्यायची आहे. स्टार्टिंगला काय करायचं, याला 0 ठेवून घ्यायचं अशा प्रकारे. सॉरी 0 नाही, वाढून घ्या. इथं याला इथं कमी करून घ्यायचं आहे. तर काय करा, प्रोग्रेस आहे तो 360 डिग्री, म्हणजे 360 डिग्रीचा वाढून घ्या, म्हणजे फुलच ठेवा. आणि काय करायचं आहे, समोरच्या कीपाशी येऊन याला 0 सेकंड ठेवून घ्यायचं अशा प्रकारे. प्रोग्रेस अशा प्रकारे दिसणार आहे. आणि काय करायचं, जो काउंट आहे तो काउंट 5-6% ठेवून घ्या, काय अडचण नाही. अशा प्रकारे बघा हा इफेक्ट आपल्याला बनवून रेडी होणार आहे. तर एकच नंबर आपल्याला इफेक्ट बघायला मिळणार आहे, काय अडचण नाही. तर अशा प्रकारे आपण हा जो इफेक्ट आहे आपला बनवून घेतलेला आहे. तर आपण एकदम डिटेलमध्ये इफेक्ट कसा बनवायचा तो शिकवलं आहे ह्याच व्हिडिओमध्ये, काही अडचण नाही. अशाच व्हिडिओसाठी आपल्या पेजला फॉलो नक्की करा बघा, सॉरी आपल्या पेजला सबस्क्राईब नक्की करा. तर गाईज आपण अशा प्रकारे हा तो इफेक्ट ॲड केलेला आहे. तर आता काय करायचं, आपल्या समोरच्या फोटोला इफेक्ट वगैरे ॲड करायचा आहे का. तर आता आपण या समोरच्या फोटोला इफेक्ट ॲड करायचा आहे. त्यासाठी बॅकला यायचं आहे शेक इफेक्ट प्रीसेटच्या लेअरवरती. आणि इथं आल्यानंतर काय करायचं आहे, हा जो 1 नंबरचा इफेक्ट आहे, तर सिम्पली हा 1 नंबरचा इफेक्ट आपल्याला कॉपी करायचा आहे. सिम्पली या फोटोवरती क्लिक करायचं आहे, इफेक्टचा ऑप्शन आहे बघा, यावरती क्लिक करायचं. खाली लेफ्ट हँडला आडव्या 3 डॉट असतील यावरती क्लिक करायचं आहे. तिथे ऑप्शन आहे कॉपी इफेक्ट, यावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला बॅकला यायचं आपल्या व्हिडिओवरती, म्हणजेच बिटमार्क प्रीसेटच्या लेअरवरती. आणि इथं आल्यानंतर थोडं समोर यायचं आहे, थोडं इथून पुढे व्हिडिओ लक्षपूर्वक बघा, कारण इथं थोडं इफेक्ट मी मागं पुढे दिलेला आहे, त्यामुळे इफेक्ट तुमचे बिघडतील. तर आता सिम्पली काय करायचं गाईज, इथं यायचं आपल्याला 11.1 सेकंदापाशी इथं एक फोटो आहे, या फोटोला इफेक्ट ॲड करायचा आहे. हा आपण कॉपी केलेला इथं पेस्ट करायचा आहे. याच्या समोरचा फोटो सोडायचा आहे, याच्या समोरच्या फोटोला इफेक्ट ॲड करायचा, म्हणजे एकदम लास्ट फोटोला हा इफेक्ट देऊन टाकायचा आहे. तर सिम्पली या 2 फोटोला इफेक्ट ॲड केल्यानंतर बॅकला यायचं आहे व्हिडिओवरती, सॉरी इफेक्टच्या लेअरवरती. आणि इफेक्टच्या लेअरवरती आल्यानंतर काय करायचं आहे, हा जो 3 नंबरचा इफेक्ट आहे, सॉरी हा 3 नंबरचा इफेक्ट आपल्याला कॉपी करायचा आहे. इफेक्ट कॉपी करून परत आपल्याला व्हिडिओवरती यायचं आहे. आणि व्हिडिओवरती आल्यानंतर तुम्हाला सांगतो थोडं समोर यायचं आपल्याला. तर 8.24 सेकंदापाशी यायचं आहे, इथं हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. थोडं समोर यायचं आहे, हे 2 फोटो सोडायचे छोटे, हे समोर मोठा फोटो आहे, या मोठ्या फोटोला हा इफेक्ट ॲड करून द्यायचा आहे. तर मित्रांनो काय करायचं, हे 2 मोठे फोटो आहेत, या 2 मोठ्या फोटोला हा इफेक्ट ॲड करायचा आहे. त्याच्यानंतर परत बॅकला यायचं आहे इफेक्टच्या लेअरवरती. आणि इथं आल्यानंतर काय करायचा, हा जो 2 नंबरचा इफेक्ट आहे, तर हा 2 नंबरचा इफेक्ट आपल्याला कॉपी करायचा आहे. इफेक्ट कॉपी करून परत व्हिडिओवरती यायचं आहे. आणि व्हिडिओवरती आल्यानंतर काय करायचं आहे, हा इथे एक व्हिडिओ आहे, तर व्हिडिओच्या समोर एक फोटो आहे बघा 8.3 सेकंदापाशी. तर सिम्पली या फोटोला हा इफेक्ट ॲड करायचा आहे. हा सिंगलचा इफेक्ट आहे यावरती,
त्याच्यानंतर परत बॅकला यायचं आहे व्हिडिओ आपल्या इफेक्टवरती आणि इथं आल्याच्यानंतर काय करायचं आहे इथं एक बघा लास्टचा इफेक्ट असेल अशा प्रकारचा डीप इफेक्ट म्हणते त्याला. सिम्पली हा डीप इफेक्ट कॉपी करायचा आहे. इफेक्ट कॉपी करून परत व्हिडिओवरती यायचं आहे आणि व्हिडिओवरती आल्याच्यानंतर काय करायचं थोडं समोर यायचं आपल्याला गाईज. इथे एकच फोटो असेल बघा बिना इफेक्टचा तर या फोटोला हा इफेक्ट ॲड करून टाकायचा आहे. तर मित्रांनो आपण अशा प्रकारे या सर्व फोटोला इफेक्ट ॲड केलेले आहेत. तर आता सिम्पली काय करायचं आहे थोडं समोर यायचं बघा. तर आपल्याला आणखी एक इफेक्टची लेअर ॲड करायची त्यासाठी समोर यायचं आहे 8.3 सेकंदापाशी. तर अगोदर इथं आपल्याला काय करायचं आहे बघा इफेक्ट ॲड करायच्या अगोदर एक शॅडो ॲड करायची आहे सर्कल शॅडो. जर तुम्हाला येत असेल तर चांगली गोष्ट आहे, ज्याला येत नाही त्याला मी सांगतो. तर सिम्पली प्लसवरती क्लिक करायचं गायचं एक रेक्टँगल ॲड करायचा आहे आणि रेक्टँगल ॲड करून घेतल्याच्यानंतर काय करायचं वरी आडव्या 3 डॉट असतील यावरती क्लिक करायचं आहे. तर इथे एक ऑप्शन आहे बघा फिल टू कंपोजिशन एरिया. तर सिम्पली यावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर काय करायचं आहे खाली कलर आणि फिलवरती यायचं आहे. साईडला ग्रेडियंटवरती क्लिक करायचं आहे. इथं खाली 2 नंबरचा ऑप्शन आहे सर्कल ग्रेडियंट यावरती क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे ब्लॅक सर्कल येणार आहे. याला काय करायचं सेंटरला ठेवायचं आहे आणि व्हाईटला काय करायचं आहे इथं सेंटरला एकदम सरळ रेषेमध्ये खाली ओढून घ्यायचं. त्याच्यानंतर काय करायचं आहे खाली व्हाईट कलरवरती क्लिक करायचं आहे. इथं एक याला ब्लॅक ठेवायचं आहे. खाली ब्लॅक कलरवरती क्लिक करून इथं याला ट्रान्सपरेट करून घ्यायचं आहे. तर एकदम लास्ट बीटपाशी यायचं आहे. याची लेंथ एकदम लास्ट बीटपर्यंत वाढून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे काय आपण सर्कल शॅडो बनवून रेडी झालेली आहे. तर परत एक रेक्टँगल ॲड करायचं मित्रांनो. वरी आडव्या 3 डॉट असतील यावरती क्लिक करून परत याला फिल टू कंपोजिशन एरियावरती क्लिक करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर काय करायचं आहे कलरवरती क्लिक करून याचा कलर ब्लॅक सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर बॅकला यायचं आहे ब्लेंडिंग ऑपोजिटवरती. त्याच्यानंतर खाली लाईटनवरती क्लिक करून याला स्क्रीन करायचं आहे. त्याच्यानंतर काय करायचं बॅकला यायचं आहे इफेक्टवरती जायचं आहे ॲड इफेक्टवरती जायचं आहे. तर सिम्पल स्टाफेड नावाचे इफेक्ट आपल्याला सर्च मारायचं आहे. तर सिम्पली आपण सर्च करूया सिम्पल फक्त सिम्पलसुद्धा सर्च मारला का अशा प्रकारे येणार स्टाफेड नावाचे इफेक्ट. तर यावरती क्लिक करायचं आहे. एकच स्टँडर्ड सेटिंगवरती क्लिक करून इफेक्ट ॲड करायचा आहे. इफेक्ट ॲड केल्यानंतर काय करायचं पोझिशनवरती यायचं प्लसची की द्यायची एकदम लास्ट बीटपाशी यायचं अगोदर बघा आपला जो रेक्टँगल याची लेंथ लास्ट बीटपर्यंत वाढवायची आहे. परत इफेक्टवरती जाऊन इफेक्ट ओपन करायचं आहे. इथे की द्यायची आहे आणि याचा जो पोझिशन आहे एक्स अँगलवरती आपल्याला काय करायचं एक 200% ठेवून घ्यायचं आहे अशा प्रकारे. त्याच्यानंतर काय करायचं आहे आपल्याला थोडं समोर यायचं बघा अशा प्रकारे हा जो इफेक्ट आपल्याला बघायला मिळणार आहे. फक्त इथं व्हाईट डॉट आहेत. तर आता काय करू त्याला थोडं कलरफुल करूयात. त्यासाठी या इफेक्टवरती यायचं आहे इफेक्ट ओपन करायचं आहे. ओपन केल्यानंतर थोडं समोर यायचं बघा मित्रांनो. खाली स्क्रॉल करायचं इफेक्टला इथं कलरवरती क्लिक करायचं आहे. सिम्पली याचा कलर इथं काय करायचं आपल्याला इथे की द्यायची आहे आणि याचा कलर चेंज करायचा आहे. काय करायचं की देऊन कलर चेंज करायचा आहे. थोडं समोर यायचं आहे आणखीन एक की द्यायची आहे परत कलर चेंज करायचा आहे. काय करायचं परत कलर चेंज करायचा आहे. परत थोडं समोर येऊन परत की द्यायची आहे परत कलर चेंज करायचा आहे. अशा प्रकारे काय करायचं आपल्याला की देऊन कलर चेंज करून घ्यायचा आहे. एकदम सोपं आहे मित्रांनो काहीसुद्धा अवघड नाही आहे. तर अशा प्रकारे बघा हा जो इफेक्ट आहे अगोदर फक्त पांढरा होता तर याला आपण अशा प्रकारे 1 नंबरमध्ये केलेला आहे. बघा व्हिडिओ आवडला तर 1 लाईक नक्की करा. तर काय करायचं आता आपल्याला समोर याचे 0 सेकंदापाशी प्लसवरती क्लिक करायचं आहे. परत एक रेक्टँगल ॲड करायचं आहे. परत वरी आडव्या 3 डॉटवरती क्लिक करायचं आहे. तर इथे एक ऑप्शन आहे बघा खालून 3 नंबरला ट्रस्ट टू कंपोजिशन एरिया. सिम्पली यावरती क्लिक करायचं आहे आणि यावरती क्लिक केल्यानंतर काय करायचं आहे खाली कलर आणि फिलचं ऑप्शन आहे यावरती क्लिक करायचं साईडला यायचं आहे. नो कलर सिलेक्ट करायचं आहे. बॅकला यायचं आहे बॉर्डर अँड शॉर्टवरती स्टोक इनेबल करायचं इथला. इथं स्टोकचा कलर ऑलरेडी सिलेक्टेड ब्लॅक असेल गायचं. सिम्पली यावरती क्लिक करायचं आहे. याचा कलर जो आहे तो व्हाईट ठेवायचा आहे आणि एकदम लास्ट बीटपाशी यायचं आहे. आपली जी बॉर्डर आहे बॉर्डरची लेंथ एकदम लास्ट बीटपर्यंत वाढवायची आहे. परत बॉर्डर अँड शॉर्ट ओपन करून घ्यायचे आणि स्टोकची लेंथ आहे ती 10% ठेवून घ्यायची आहे. तर मित्रांनो आपली जी बॉर्डर आहे ती अशा प्रकारे बनवून रेडी होणार आहे. आणि मित्रांनो आपला व्हिडिओ पण आहे तो बनवून रेडी होणार आहे. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ एकदम जबरदस्त आणि खतरनाक होता. त्यामुळे सर्वांनी व्हिडिओला 1 लाईक नक्की करायची. तर आता आपला व्हिडिओ आपल्याला गॅलरीमध्ये सेव्ह करायचा. तर काय करायचं वर सेटिंग साईडला शेअरचं ऑप्शन आहे यावरती क्लिक करायचं आहे. ते व्हिडिओची क्वालिटी आहे ती 1080p ठेवा आणि खाली एक्सपोर्टवरती क्लिक करून द्यायचं. आणि मित्रांनो एक्सपोर्टवरती क्लिक केल्यानंतर आपला जो व्हिडिओ आहे तो गॅलरीमध्ये सेव्ह होण्यास सुरुवात होणार आहे. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की काढायचं आहे आणि व्हिडिओला लाईक केली नसेल तर व्हिडिओला 1 लाईक नक्की करा. त्याचबरोबर आपल्या चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदा चाला असाल तर आपल्या आदित्य क्रिएशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. कारण आपण अशाच प्रकारे जबरदस्त इंस्टाग्राम ट्रेंडिंग कॉन्सेप्ट आणत असतो ते पण आपल्या मराठी भाषेमधनं. त्याचबरोबर मित्रांनो व्हिडिओ नवीन एका जबरदस्त इंटरेस्टिंग मराठी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे सगळे मागचे एकदम
ट्रेनिंग टॉपिकचे व्हिडिओ बघत राहा. तर भेटूया लवकरच जबरदस्त मराठी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय शिवराय, जय शंभूराजे, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. आणि व्हिडिओ वॉच केल्याबद्दल मनापासून धन्यवाद. सिम्पली खाली सेव्हवरती क्लिक करा, आपला व्हिडिओ सेव्ह होऊन जाणार आहे.